जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 118. गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावताहे. उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम अजामेण पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम विधी कारणे जाहला मत्स्यवेगी धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जना रक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनू चक्रपाणी. द्विजा कारणे भार्गवू चापपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम अहल्ये सती लागी आरण्यपंथे कुडावा पुढे देव बंदितया ते. बळे सोडिता घाव घाली निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे. कळी लागी जाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम अनाथादिनां कारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता शीनली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम जना कारणे देव लीलावतारी बहुता परी आदरे वेशधारी. तया नेनती ते जन पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. श्रीराम जगी धन्य तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना रामरूपी बुडाली. श्रीराम मना वासना वासुदेवी वसोदे मना कामना कामसंगी नसोदे. मना कल्पना वाऊगी ते न कीजे मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. श्रीराम
गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नाईकेचा पती नष्ट आहे, म्हणोनी मनातीत होऊ निराहे. श्रीराम मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनी जल्पवी कल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. श्रीराम भजाया जनी पाहता राम एकू. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा. समास पहिला. देवशोधन. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे. सावध होऊन बैसावे, निमिष एक. श्रीराम कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी. न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैचे. श्रीराम म्हणून जास जेथे राहणे, तेने त्या प्रभूची भेटी घेणे. म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही. श्रीराम प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता. आपुले महत्व जाता वेळ नाही. श्रीराम म्हणून रायापासूनी रंक, कोणी एक तरी नायक. त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती. श्रीराम त्यास न भेटता त्याचे नगरी, राहता धरीतील बेगारी. तेथे न करिता चोरी अंगी लागे. श्रीराम या कारणे जो शहाणा, तेने प्रभूसी भेटावे जाणा. ऐसे न करिता दैन्यवाणा, संसार त्याचा. श्रीराम ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहुणी थोर देशाधिपती. देशाधिपतीहून नृपती थोर जाणावा. श्रीराम राष्ट्रांचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा. महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती. श्रीराम एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती. सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा. श्रीराम असो ऐसिया समजता, एक ब्रह्मा निर्माण करता. त्या ब्रह्मयासई निर्मिता कोण आहे. श्रीराम ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यासी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना येतने. श्रीराम तो देव ठाई पडेना, तरी येमयातना चुकेना. ब्रह्मांड नायक चोजवेना, हे बरे नव्हे. श्रीराम जेने संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले. त्यासी नाही ओळखिले, तोची पतित. श्रीराम म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा. न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे. श्रीराम जो जाणेल भगवंत, तया नाव बोलीजे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. श्रीराम चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव. तोची जाणीजे महानुभाव, संत साधू. श्रीराम जो जनामध्ये वागे, परिजना वेगळी गोष्टी सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. श्रीराम जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान. त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. श्रीराम पोट भराव्या कारणे, नाना विद्या अभ्यास करणे. त्यासी ज्ञान म्हणती परीतेने, सार्थक नव्हे. श्रीराम देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक. हे राव घेची निरार्थक, पोटविद्या. श्रीराम जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले. पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. श्रीराम एवं पोट भराव्याची विद्या, तयेसी म्हणो नये सद्विद्या. सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान. श्रीराम ऐसे जयापासी ज्ञान, तोची जाणावा सज्जन. तयापासी समाधान, पुसिले पाहिजे. श्रीराम अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैसे सापडेल ज्ञान. करंट्यासे दर्शन, होता भाग्य कैसे. श्रीराम रोग्यापासी रोगी गेला, तेथे कैसे आरोग्य त्याला. निर्बळापासी निर्बळाला पाठी कैची. श्रीराम पिशाच्यापासी पिशाच गेले, तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्तास उन्मत्त भेटले, त्यास उजवी कवणू. श्रीराम भिकाऱ्यापासी मागता भिक्षा, दीक्षाहीनापासी दीक्षा. उजेड पाहता कृष्ण पक्षा, पाविजय कैचा. श्रीराम अबद्धापासी गेला अबद्ध, तो कैसेनी होईल सुबद्ध. बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे. श्रीराम देहापासी गेला देही, तो कैसेनी होईल विदेही. म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग. श्रीराम या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त. श्रीराम
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवशोधननाम समास पहिला. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. श्रीराम. ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्ये विण जैसे भुंस, खाता नये. श्रीराम. नाना काबाड बडविले, ना तरी तक्रची घुसळिले, अथवा धुणची सेविले सावकास. श्रीराम. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. श्रीराम. तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीन, सार सांडून असार कोण, शहाणा सेवी. श्रीराम. आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोतेजणी. श्रीराम. सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाणा, परंतु हे तगेणा सर्व काळ. श्रीराम. आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खूण, येर पंचभूतिक जाण नासिवंत. श्रीराम. एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. श्रीराम. मातो जगज्जनक परमात्मा, त्यासा आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांसी. श्रीराम. भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. श्रीराम. पृथ्वी आप तेज वायो आकाश, या सभाय जगदीश, पंचभूतांसी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. श्रीराम. जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम, नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. श्रीराम. पंचभूते आणि त्रिगुण, ऐसी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृतीस नामाभिधान, दृश्य ऐसे. श्रीराम. देहे दृश्य नासिवंत, ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत, ज्ञानती ज्ञानी. श्रीराम. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुणी. श्रीराम. जे वायो चेणी उडेना, जे पडेना ना जडेना, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते. श्रीराम. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतची दिसे, असतची असे सर्व काळ. श्रीराम. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. श्रीराम. दृष्टीच लागली सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुजते जाणावे गोप्य आहे. श्रीराम. प्रगटते जाणावे असार, आणि गुप्तते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. श्रीराम. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. श्रीराम. गुप्ततेची प्रकट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास. श्रीराम. वेदविरंची आणि शेष, जेथे सिनले निशेष, तेची साधावे विशेष, परब्रह्म ते. श्रीराम. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्मश्रवणे पावावे, परब्रह्म ते. श्रीराम. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते. श्रीराम. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव, जनाकारणे. श्रीराम. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. श्रीराम. माझे शरीर ऐसे म्हणती, तरी तो जाण देहा वेगळाची तो, माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो, म्हण माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. श्रीराम. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्मा चौरे. श्रीराम. आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईंचा ठाई विभागून गेली. श्रीराम. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळे ना. श्रीराम. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. श्रीराम. आपणासी ठावची नाही, जन्म मृत्यू कैचे काही, पाहता वस्तूचा ठाई, पाप पुण्य नसे. श्रीराम. पाप पुण्य एमयातना, हे निर्गुणी तो असेना, आपण तोची तरी जन्म मरणा, ठाव कैसा. श्रीराम. देहे बुद्धीने बांधला,
तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पहावा श्रीराम. जागे होता स्वप्न सरे, विवेके पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र श्रीराम. आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवण, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला श्रीराम. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकिला सावकास श्रीराम. यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला श्रीराम. आता होणार ते होईना का, आणि जाणार ते जायेना का, तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची श्रीराम. संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथांचे करावे श्रवण, श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जणी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट धावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे,
नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीण अमुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा. साह्य आम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण. तया सोडोण आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त पाडविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा. हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे. खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा. नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा. नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले. सगुणी जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण. करी चापवाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी. शोभे सिंहासनी राम माझा. रामदास म्हणे विश्रांती मागणे. जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.